माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती विमानतळावरती दाखल झालेले आहेत। खऱ्या अर्थाने 24 तारखेला मतमोजणी झाली। या मतमोजणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेलला 20 जागा मिळून एक हाती सत्ता मिळाली होती। आज खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार निकालानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद असतील किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील हे विमानतळावरती अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहेत। आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या येथे आभार मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। माळेगाव कारखान्यातील शिवमंगल कार्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्यासाठी अजित पवार हे मार्गदर्शन देखील करणार आहेत। त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि एकंदरीतच त्यानंतर खऱ्या अर्थाने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुपारी 1:30 वाजता शिवमंगल कार्यालय माळेगाव येथे या मेळाव्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।